मनचिंब पावसाळी या नव्या पर्वात तुमचं स्वागत आहे। तुम्ही पाहताय मनचिंब पावसाळी सीझन 2। उपवन तलावाच्या परिसरात एक छानसं टुमदार असं गणपती बाप्पाचं देऊळ आहे। ह्या गणपतीला श्री भक्त कल्याण गणपती असं म्हणतात। ह्या बाप्पाची महती आणि आख्यायिका काय आहे हे आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। हे गणपतीचं मंदिर खूप जुनं आहे। 1964 साली इथे दुष्काळ पडला होता आणि इथे तेव्हा हा तलाव खोदण्यात आला होता आणि जेव्हा हा तलाव खोदत होते तेव्हा गणेशाची मूर्ती इथे सापडली आणि हा जो गणपती बाप्पा आपल्या समोर आहे तो स्वयंभू गणपती आहे आणि हा गणपती नवसाला पावतो। त्यामुळे सर्वजण अगदी वाढदिवसाच्या दिवशी इथे येऊन बाप्पाकडे नवस करतात आणि हा बाप्पा त्यांचा नवस पूर्ण करतो। मी खूप भिजले आणि छान बाप्पाचं दर्शनही झालं। साधारणतः लोक आधी पोटोबा आणि मग विठोबा करतात, पण आपण आत्ताच विठोबाचं दर्शन घेतलंय आणि आता वेळ आहे पोटोबाची। काका मला एक कांदा भजी आणि कॉफी। थँक्यू। आपण जेव्हा लहान असतो तेव्हा पाऊस म्हणजे मस्ती, मजा, धमाल, भिजणं, कल्ला या सगळ्या गोष्टी असतात आणि आपण जसे जसे मोठे होतो तसं तसं पावसासोबतची समीकरणं चेंज व्हायला लागतात। पाऊस म्हणजे रोमॅन्स, प्रेम या सगळ्या गोष्टी असे विचार मनात येऊ लागतात। खरंच हा परिसर इतका रोमॅन्टिक आहे की हे रोमॅन्टिक वातावरण अनुभवायला इथे खूप सारे प्रेमी युगुल आहेत जे हा परिसर अगदी छान एन्जॉय करतात। तुम्हाला काय वाटलं मी एकटी आहे? छे छे, मी इथे अजिबात एकटी नाही आहे। माझ्यासोबत आहे गरमागरम कॉफी आणि ही गरमागरम कुरकुरीत अशी भजी। कुरकुरीत भजी, त्यासोबत चटपटीत चटणी आणि त्यासोबत कॉफीचा एक झुरका। हे मिळालं ना की आयुष्यात दुसरं काही नको असं वाटतं। ही पावसातली धमाल आपण अशीच पाहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर। तेव्हा पाहत रहा मनचिंब पावसाळी सीझन 2।